नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिषच्या समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण सिंह राशीच्या जातकांचा म्हणजेच स्त्री पुरुषांचा मे 2024 हा महिना कसा असणार आहे हे बघूया. या मे महिन्यात सिंह राशीच्या व्यक्तींना आर्थिक प्राप्ती चांगली असणार आहे. व्यावसायिक लोकांना त्यांच्या व्यवसायात किंवा उद्योगधंद्यात चांगली प्रगती होणार आहे. उद्योगधंदा वाढणार आहे किंवा कुणाची जर अडलेली रक्कम असेल तर ती तुम्हाला परत मिळणार आहे. एकंदरीत आर्थिकदृष्ट्या हा मे महिना सिंह राशीच्या स्त्री पुरुषांकरिता आर्थिक स्थिती बळकट करणारा असा असणार आहे. या मे महिन्यात काहींना परदेश गमन करण्याचा सुद्धा योग येईल. जर कोणाला उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरी व्यवसायासंबंधित परदेशी जाण्याचा योग आला असेल किंवा कोणाची परदेशी जाण्याची तयारी असेल तर तुम्हाला हा महिना चांगला असणार आहे. त्या दृष्टीने तुमचा प्रवास सुखकर होणार आहे. तर कोणाला हा प्रवास फायद्याचा राहणार आहे. पण असं असलं तरी काही लोकांना तब्येतीमुळे प्रवास त्रासदायक सुद्धा होऊ शकतो. जर आधीच कोणाच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू असतील आणि अशा अवस्थेत जर कोणाला प्रवास करायचा असेल तर मात्र विचार करूनच लांबचा प्रवास करा, अन्यथा तब्येतीचे त्रास तुमचे वाढतील. म्हणूनच ज्या लोकांना तब्येतीचे आधीच त्रास सुरू असतील तर त्यांनी मात्र प्रवास करणं टाळणंच योग्य राहील. पण विद्यार्थी वर्गाला किंवा नोकरी व्यवसायाकरिता जर कोणाचा प्रवास होत असेल त्यांना हरकत नाही. काही कामानिमित्त प्रवास करणं गरजेचंच असेल तर त्यांनीच शक्यतो प्रवास करा. पण या प्रवासातून धावपळसुद्धा होईल, त्यामुळे या धावपळीच्या कामात थोडी विश्रांती घेणंसुद्धा गरजेचं असणार आहे आणि तब्येतीला सुद्धा जपावं लागणार आहे. या सिंह राशीच्या विद्यार्थी वर्गाला शिक्षणामध्ये उत्तम यश मिळेल. तसंच काही नवीन मित्रपरिवार मिळतील, नवीन ओळखी वाढतील आणि त्यातून चांगला फायदा या सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. तसंच या राशीच्या स्त्रियांना कौटुंबिक सुख चांगलं मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृतीच्या बाबतीत मात्र थोड्या बारीक सारीक कुरबुरी सुरू राहतील, त्यामुळे थोडं लक्ष द्यावं लागेल आणि यामुळे कधीकधी थोडी चिडचिड किंवा थोडा ताणसुद्धा वाढल्याचा अनुभव येईल. पण याकडे खूप जास्त लक्ष देऊ नका. तसंच काही लोकांच्या सासूरवाडीकडून मात्र मनस्ताप होण्याचा प्रसंगसुद्धा दिसून येतो आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. उगाचच कोणत्याही गोष्टींबद्दल जास्त वाद वाढवून घेऊ नका, तर त्या गोष्टी सरळ सोडून देणं किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य राहील. आणि जिथे दुर्लक्ष करणं कठीणच आहे अशा ठिकाणी मात्र स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवून डोकं शांत ठेवून निर्णय घेणं गरजेचं राहील. या मे महिन्यात नोकरीत असलेल्या स्त्री पुरुषांना स्वतःवर कंट्रोल ठेवणंसुद्धा आवश्यक राहील. जास्त उतावळेपणा दाखवणं तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो, त्यामुळे या महिन्यात संयमानं वागावं लागणार आहे. या सिंह राशीच्या स्त्री पुरुषांच्या मुलाबाळांना चांगल्या संधी चालून येतील. मानी किंवा नामवंत किंवा सन्माननीय लोकांसोबत भेटीगाठी होतील आणि त्यामुळे फायदासुद्धा होईल. या मे महिन्यात सिंह राशीच्या स्त्री पुरुषांनी वाहनं किंवा गाडी वगैरे जरा काळजीपूर्वक चालवावी. जर कोणाला रक्तदाबाचा किंवा बीपीचा त्रास असेल अशांनी तब्येतीची काळजी घेणं गरजेचं राहील. तसंच वरिष्ठ किंवा वयस्कर लोकांनासुद्धा तब्येत जपावी लागणार आहे. जर कोणाची सरकारी कामं या महिन्यात हाती घेण्याचा विचार असेल तर त्यांना या महिन्यात सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. सर्वच दृष्टीने हा मे महिना सिंह राशीच्या जातकांसाठी म्हणजेच स्त्री पुरुषांसाठी चांगला असणार आहे. केवळ क्वचित लोकांना थोडे वाईट अनुभव येतील, पण त्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य राहील. बाकी सोने पे सुहागा असंच या महिन्याचं वर्णन या सिंह राशीच्या लोकांसाठी करणं योग्य राहील. तर असा असणार आहे मे 2024 हा महिना सिंह राशीच्या स्त्री पुरुषांसाठी. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या राशीसोबत. पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी आणखी काही नवीन विषयांवर चर्चा किंवा समस्यांवर समाधान किंवा उपाय घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.
चला भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या राशीसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव.